इथे फोटोमध्ये जे दिसतंय ती हनुमानाची शास्त्रशुद्ध मूर्ती आहे, असं गुरुद्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर शास्त्रशुद्ध मूर्ती म्हणजे पायाखाली राक्षस ज्याला हनुमानाने मारलेलं आहे, हातामध्ये एका साईडला गदा, एका साईडला पर्वत आणि शेपूट हे डोक्यावर गेलेलं. तर हे जे रूप आहे हे हनुमानाचं शास्त्रशुद्ध पंचमुखी हनुमानाचेही फोटो असतात, पण आपल्या देवघरात लावताना मात्र किंवा दारासमोर लावताना आपण हे रूप ठेवावं असं मार्गदर्शन आहे. आणि याच फोटोची मूर्ती नगरला तपोवन म्हणून जे जागा आहे तिकडे आपल्याला पाहायला मिळते. तर हनुमान जयंती बद्दल आपण थोडंसं बघू. हनुमान हे चिरंजीव आहेत. त्यांचे खरं रूप पंचमुखी आहे. आपल्याला फक्त वानर रूप माहिती आहे कारण की रामायणाबद्दल आपण जास्त ऐकतो. पण पूर्वेस वानर पकडले, दक्षिणेस नृसिंह रूप आहे, पश्चिमेस गरुड रूप आहे, उत्तरेस वराह आणि ऊर्ध्व रूप आहे जे घोडा आहे. हे सगळी शक्तीची रूप आहेत बघा. नृसिंह रूप म्हणजे केवढी शक्ती होती विष्णूची. गरुड हे सुद्धा शक्तीचं, वराह सुद्धा, वराह अवतार आणि घोडा हे सुद्धा आजकालच्या फिजिक्समध्ये हॉर्स पॉवर म्हणून धरलं जातं की ते प्रमाण मानलं जातं शक्तीचं. आणि वानर हे ते शक्तीचं रूप आहेच. गुरुदेवांनी असं सांगितलंय की दक्षिणेकडे मुख करून ही देवता अतिशय प्रसन्न असते आणि ही शक्ती काळाचा काळ होऊ शकते. त्याच्यामुळे हनुमानाची उपासना करणाऱ्यांना काळाची भीती नसते. सूर्याला जे गिळायला गेले होते ही कथा सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा ते जन्माला आले होते तेव्हा. म्हणजे किती अफाट शक्ती असेल त्याची कल्पना करावी. मारुती उपासनेने शनिग्रहाची पीडा नष्ट होते, पुढचा मुद्दा हे जे आहे. तर ते जरी खरं असलं तरी ते एकाच देवळात असू नयेत असं गुरुदेवांचं मार्गदर्शन आहे. आजकाल गैर समजुतीने किंवा अज्ञानाने लोकांना वाटतं की चला शनिवार मारुती, शनीचे हे असं काही नाहीये. मंदिराचे जे ज्ञाती असतात ते ह्याच्यामध्ये मार्गदर्शन बरोबर करतात की ते एकाच मंदिरामध्ये नसतात. आजकाल गैरसमजुतीने अज्ञानाने करतात लोक. श्रीराम कथा जिथे सुरू असते तिथे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये हनुमान अ, असतात. आणि पूर्वी असंही म्हटलं जातं, आजकाल याचा अनुभव येतो की नाही मला कल्पना नाही, पण येत असावा की कुठल्या तरी रूपामध्ये ते पहिले येतात ऐकायला आणि तीच व्यक्ती सगळ्यात शेवटी जाते रोज. दर 7 दिवस समजा सप्ताह असेल रामकथेचा आणि त्या व्यक्तीचे पाय धरले ते हनुमानाचं दर्शन होण्याची शक्यता असते. अर्थात या दिवसामध्ये एवढं सहज नसणार ते. ही कथा तुलसीदत्तांच्या बाबतीत घडलेली आहे की त्यांना जेव्हा राम दर्शनाची इच्छा निर्माण झाली तेव्हा त्यांना एका पिशाच्याने हा उपाय सांगितला होता. त्यांनी त्या पिशाच्याला खुश केलं होतं, चुकून खुश झाले होते ते. त्यांनी सांगितलं मला फक्त रामाचं दर्शन हवं. तर त्यांनी हा उपाय सांगितला होता की जिकडे रामायण चालू आहे, रामकथा चालू आहे, तिकडे सगळ्यात पहिले आणि सगळ्यात शेवटी जाणारी जी व्यक्ती आहे ती हनुमान असेल. तिचे पाय धर आणि तिला सोडू नको आणि ती तुला हनुमान रामदर्शनाचा मार्ग दाखवेल. तर अशी ही सगळी कथा आहे. इथून पुढे जाऊया आपण हनुमानाचं चरित्र बघायला. आता हनुमानाला इंग्लिशमध्ये मंकी गॉड म्हणून जे ट्रान्सलेशन केलं जातं ते अतिशय चुकीचं आहे. आपले काही संस्कृत शब्द असे आहेत की त्याचं ट्रान्सलेशन करू देऊ नये. जसं आत्माला आत्मा म्हणावं आणि का म्हणावं वगैरे ते आपण नंतरच्या क्लासेसमध्ये बघणार आहोत. किंवा ईश्वरला गॉड म्हणावं नाही म्हणावं. ईश्वर ईश्वर, शक्तीला शक्तीच म्हणावं, पॉवर म्हणू नये. तसंच हनुमानाला मंकी गॉड म्हणू नये. आणि बाय द वे, माकड म्हणजे मंकी आणि वानर हे काही सारखे शब्द नाही आहेत. वानर म्हणजे नरासारखे दिसणारे होते, त्यांना फक्त शेपूट होतं पण बाकी ते नरासारखेच होते सगळे. त्या म्हणजे वानर सेना सुद्धा तशीच होती. आणि त्याच्यामुळे असं काही करू नये. जिकडेही मंकी गॉड कोणी बोलत असेल त्याला सांगायचं नो नो नो, यू से हनुमान और यू से मारुती बट डोंट कॉल इट एज मंकी गॉड. हे आपलं स्टँड आपलं क्लिअर असला पाहिजे. तर बुद्धी, शक्ती, युक्ती, ज्ञान, नेतृत्व ह्याचं एकत्र रूप आपल्याला हनुमानामध्ये सापडतं. शक्ती, युक्ती सगळ्यांना माहिती आहे. युक्ती कशी? तर सगळे जे हनुमान रावणाचे राक्षस होते त्या सगळ्यांना त्यांनी शक्तीशिवाय युक्तीने सुद्धा मारलं. बुद्धिमताम वरिष्ठम आपण म्हणतो. ज्ञान त्यांना वेदांचं ज्ञान होतं, चारी वेदांचं ज्ञान, राजनीतीचं ज्ञान होतं. रामाचे ते सल्लागार होते एक वेळ. म्हणजे जेव्हा रामराज्य स्थापन झालं तेव्हा ते राम त्यांचा सल्लाही घ्यायचा. नेतृत्व त्यांनी एवढ्या मोठ्या वानरसेनेचं नेतृत्व केलं. वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. आणि श्रीराम दूत होते. संस्कृतमध्ये त्या काळामध्ये परराष्ट्रमंत्री असा काही नाही, पण आजच्या काळामध्ये गुरुदेवांनी त्यांना सांगितलं की त्या काळात जर परराष्ट्रमंत्री हे पद असतं तर ते श्रीरामाचं हनुमानाचं असतं. तर परराष्ट्रमंत्री कसा असावा की जो एका राष्ट्राचं मेसेज घेऊन दुसऱ्या राष्ट्रात जाऊ तर शकतोच, पण तिकडे त्या आपल्या राष्ट्राचं पॉवर, बळ दाखवू शकतो. भाऊ तुम्ही ऐकलं नाहीत ना, मी लंकेला आग लावूनच परत आले. म्हणजे का? तर रावणाने ऐकलं नाही ना की बाबा तू तडजोड कर, तू सीतेला दे, युद्ध होणार नाही, हे ऐकलंच नाही रावणाने. तर जेव्हा ऐकलं नाही आणि त्याला वाटलं हे मानव वानर सेना आणि तो मानव राम काय करणार आहे आपल्याला,
तर असं जेव्हा झालं तेव्हा हे लंकेला आग लावून परत आले, जस्ट एक हिंट द्यायला, की तुला माहितीये का मी एकटा वानर एवढं आग लावू शकतो तुझ्या पूर्ण लंकेला, तर आमची वानरसेना आणि प्रभू रामाला नंतर काय होऊ शकतं, राम आणि लक्ष्मणाला नंतर काय होऊ शकतं. तर असं जे दाखवतात हे परराष्ट्रमंत्री, म्हणून गुरुदेवांनी त्यांचं परराष्ट्रमंत्री असं असा गौरवोद्गार केलेला आहे. आता अद्वैत सिद्धांत दिसतो, अद्वैत म्हणजे द्वैत असतं बऱ्याच लोकांमध्ये, शंकराचं रूप आहे, विष्णूचा अवतार आहे वगैरे वगैरे. तर राम आणि हनुमान हे दोन्ही अद्वैत सिद्धांत दाखवतात, पण हनुमान त्यांच्यामध्येच एक अद्वैत सिद्धांत असं दाखवतो की त्यांची बाकी मुख बघा, जी नृसिंह रूप आहे, वराह रूप आहे किंवा गरुड, हे तिन्ही रूप ही विष्णुदेवाची आहेत. म्हणजे जरी ते रुद्राचा अवतार असले तरी विष्णुदेवाचे रूप हे दाखवतं, म्हणून त्यांना हरिमर्कट असं सुद्धा एक नाव आहे. दुसरं एक आहे की त्यांची उपासना ही एकच आहे. म्हणजे एखाद्याने रामोपासना चालू केली, रामाचं दर्शन व्हावं म्हणून, समजा एक 14 कोटींचा नामस्मरणाचा संकल्प सोडला, तर 10 कोटींचा जप झाल्यानंतर हात पहिले हनुमानाचं दर्शन होतं आणि मग 14 कोटीला रामाचं दर्शन होतं. म्हणजे ते एकत्रच आहेत एक प्रकारे. आणि हनुमानाच्या हृदयाशी रामाचं दर्शन वगैरे ते त्या कथा पण आहेत याच्यामध्ये. तर इथे कुठेही हे नाही. आणि हा जो विष्णू आणि रुद्राच्या रूपामधला जो एकरूपता आहे ती या दोघांनी दाखवलेली आहे. एक प्रकारे दत्तात्रयांचीच उपासना म्हणता येईल, कारण की दत्तात्रय सुद्धा ब्रह्मा विष्णू महेशाचं रूप आहे. आणि सध्याच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच पालक विचारतात की यवनी शक्ती म्हणजे वशीकरण वगैरे ह्या शक्ती, ह्या क्रिया अजूनही होतात. जिकडे जिहाद आहे, जिकडे कन्व्हर्जन आहे, तिकडे या टेक्निक वापरल्या जातात. आणि मुख्य म्हणजे आपल्या मुलींना ह्यांच्यापासून धोका आहे. आणि ह्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी श्रीराम हनुमान यांच्या उपासनाचा एवढा प्रभावी उपाय खरंच नाहीये. म्हणजे कुठली तरी एक देवता व्यवस्थित त्याचं संरक्षण कवच असावं. आणि सगळ्या देवता संरक्षण म्हणजे दुर्गेची उपासनाही ते करेल, तसं काही कंपॅरिझन इकडे नाहीये. पण श्रीराम हनुमानाचं कसं, ती रामरक्षा 5 मिनिटाची आहे. अतिशय प्रभावी, शंकराच्या मुखातून आलेली. हनुमान स्तोत्र कुठलीही एक स्तोत्र घ्या, हनुमान चाळीसा घ्या किंवा रामदास स्वामींनी रचलेलं भीमरूपी महारुद्र घ्या किंवा अगदी पंचमुखी हनुमान स्तोत्र घ्या. पण ह्या स्तोत्रांनी नियमित जर केलं तर जे संरक्षण कवच निर्माण होतं ते सगळ्या प्रकारच्या कलियुगातल्या शक्तींपासनं, कलियुगातल्या कली दोषापासनं आणि अवनी शक्तीपासनं, जे असं मी म्हणालो, आपण रस्त्यातनं कुठे जातो, स्मशान असतं, हे असतं, त्या सगळ्यांपासनं आपलं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. तर अशा प्रकारे राम जन्म वरती आपण रामनवमी आणि हनुमान जयंतीवरती आपण हा साधारण हा व्हिडिओ केलेला आहे. श्री गुरुदेव.